यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी मंचावर सन्मानासहित आमंत्रित करतो ॲडव्होकेट संतोषजी खवले सर यांना। वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचे धनी सन्माननीय प्रमोदजी देंडवे, मिलिंदजी इंगळे, मंगेशजी चिखले इथं बसलेले असताना त्यांच्या समोर मी बोलणं म्हणजे सूर्यासमोर काजव्यानं चमकण्याचा प्रयत्न करण्यासारखं असेल। मात्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालकांनी प्रास्ताविकाची जबाबदारी माझ्यावर दिली म्हणून दोन शब्द बोलण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। मित्रहो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकराजा राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विद्येचे आराध्य दैवत आई सावित्रीबाई फुले, 33 कोटी देवांच्या अधीन अखंड हिंदुत्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा राजश्री शाहू महाराज, राजमाता जिजाऊ मासाहेब, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ही तुम्हा आम्हा कष्टकऱ्यांच्या तळहातावर बसलेली आहे। जोपर्यंत पोटातली भुकेची आग मस्तकात जाणार नाही तोपर्यंत क्रांती होणार नाही, हा मार्मिक विचार जगासमोर मांडणारे अण्णाभाऊ साठे। अरे लोक, देव हा दगडात बसून तुम्हा माणसाच्या अंतःकरणात आहे। दगड दोंड्याची पूजा करण्यापेक्षा जिवंत माणसाला 2 घात चारा म्हणजे तुम्हाला देवाची पूजा केल्याचा आनंद होईल। हा मार्मिक विचार जगासमोर मांडणारे गाडगे महाराज, मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विश्वरत्न नव्हे, भारतरत्न नव्हे तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारच नव्हे तर हजारो उपाध्या ज्यांना लागल्यात असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। मित्रहो, आज गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर भीमा तुझ्या जन्मामुळे या महानाट्याच्या माध्यमातून आमचे मित्र प्रकाशजी वाघमारे हे बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम करतात। आम्हाला लोक विचारतात, कधी कधी मिलिंदजी विचारतात, अरे संतोष खवले, तू जातीनं बौद्ध नाही, मग तू बाबासाहेबांचं दुसरं महानाट्य अकोटमध्ये आयोजित करत आहे। 27 डिसेंबर 2019 पासून बाबासाहेबांचा कार्यक्रम अकोटात झाला नाही म्हणून पुन्हा एकदा हे महानाट्य आम्हाला इथं आणावं लागलं। मग लोक विचारतात की तू हे महानाट्य का आयोजित करावं, तर मी त्या लोकांना सांगू इच्छितो, बाबा हो, मी जातीनं जरी बौद्ध नसलो ना तरी मी विचारानं बौद्ध आहे। माझ्या मनामनात, माझ्या हृदयातला, माझ्या रक्ताचा एक थेंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आहे। त्याचं कारण आहे, काल परवाची गोष्ट सांगतो। ही पत्रिका जेव्हा मी पाहिली, माझ्या बाजूला माझे मित्र निखिल वानकडे बसलेले होते। सांगताना शरम वाटते दादा, या व्यासपीठावर सांगतानाही शरम वाटते। एका माणसाचं नाव फक्त पत्रिकेत खाली लिहिलेलं होतं, एका माणसाचं नाव, तो आज शिक्षक आहे। त्या माणसाचं नाव फक्त पत्रिकेत खाली लिहिलेलं होतं आणि तो माणूस आयोजकांना फोनवर बोलून राहिला की मी एवढा हलकट आहे का माझं नाव पत्रिकेत खाली टाकलं। माझ्या डोळ्यातून पाणी आलं। पाणी का आलं, मला तो दिवस आठवला ज्या दिवशी रस्त्यानं जात असताना आमच्या कमरेला कुठेतरी गाडगं बांधलं जात होतं, झाडू बांधला जात होता। मला तो दिवस आठवला ज्या दिवशी चौदारच्या त्या तळ्यावर कुत्रे पाणी प्यायचे, मांजरा पाणी प्यायचे, गाढवा आंघोळा करायचे। अरे आपल्याला त्यामधलं पाणी प्यायचा अधिकार नव्हता। त्या दिवसापेक्षा आज आपण शिक्षक आहोत, गाडीनं फिरतो, बंगला आहे, हे सगळं ज्या बाबासाहेबांनी दिलं त्याच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव खाली आलं म्हणून तुम्हाला दुःख वाटते। अरे लोक तुम्हाला इलेक्शनच्या वेळेस सांगतील हिंदू खतरे में है, मुस्लिम खतरे में है, पण या देशात ना हिंदू खतरे में है ना मुस्लिम खतरे में है, इस देश का बस संविधान खतरे में है। जोपर्यंत आपण एकत्रित येणार नाही, जोपर्यंत बाबासाहेबांचा विचार घराघरात पोहोचणार नाही तोपर्यंत या देशाच्या संविधानाला कुठेतरी धोका निर्माण झालाय। आणि त्या संविधानाच्या दुश्मनांना मिलिंदजी, प्रमोदजी, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कौन कहता है भारत होगा हैवानों का,
कौन कहता है भारत होगा हैवानों का, चंद गुंडों और बदमाशों का, ये काल का हथियार है, चमचम चमक कर आएगा। जब तक है संविधान इस देश का, जब तक है संविधान इस देश को ना कोई छू पाया है ना कोई छू पाएगा। संविधान बदललं तर दूर, संविधानाचा एक शब्द बदलू नको। बाबासाहेबांचे अनुयायी कशाला म्हणतात, त्यांचे विचार कशाला म्हणतात, हे समजल्याशिवाय राहणार नाही। मी या ठिकाणी सर्व व्यासपीठ ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, खऱ्या अर्थाने मंगेशजी चिखले यांचे आभार मानेल। जेव्हा अडचणी येतात तेव्हा लोकांना मंगेश चिखलेच का दिसतो, कारण त्याचं आताच सांगितलंय आपल्याला सूत्रसंचलनामध्ये की मंगेशजी म्हणजे कोण, तर अडचणीचा पहाड जिथे येऊन पडतो तेव्हा तिथं मार्ग दाखवण्याचं काम मंगेश चिखले करतात। कोरोना सारख्या महामारीमध्ये जेव्हा सर्व शहर घरात बसलेलं होतं, तर दुःखितांना, अडचणीतल्या लोकांना अन्नदान करण्याचं काम या माणसानं केलं। अरे ज्या वेळेस एखाद्यावर अन्याय होतो त्यावेळेस एखाद्या पिक्चरच्या हिरो सारखा पोलीस प्रशासनाशी लढण्याचं काम मंगेश चिखले करतो। म्हणून या माणसाचा मला अभिमान वाटतो। या सर्व ठिकाणी मी फक्त एवढंच म्हणेल, घराघरात बाबासाहेब पोहोचले पाहिजेत, घराघरात छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले पाहिजेत। त्यांना जात धर्मात व्यापू नका, त्यांना घराघरात पोहोचवा। एवढे बोलून मी माझे या ठिकाणी 2 शब्द समाप्त करतो। मी फक्त सर्व व्यासपीठांना आणि आयोजकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमच्या किती अडचणी आल्यात तरी त्या सुटतील, कारण तुम्ही बाबासाहेबांचं काम करतायत।